श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. अधिक महिन्यामध्ये दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दानेन भूतानि वशी भवन्ति, दानेन वैराण्यपि यान्ति नाशम, परोपि बंधुत्व भूपैति दानैर, दानं हि सर्वै व्यसनानि हन्ति. दानानी सगळे प्राणी वश होतात. दानानी वैर संपून जातं. दानानी शत्रूसुद्धा मित्र होतो. तर दान केल्याने सगळी संकट दूर होतात. आदरणीय गंधे महाराजांनी एक पद लिहिलं आहे. त्यामध्ये ते देवाला मागणं मागतात. त्यामध्ये ते आवर्जून म्हणलेत की दे इतुके वरदान रामा, दे इतुके वरदान. रामा, आम्हाला एवढं वरदान दे. 5-6 कडव्यांचं ते पद आहे, पण त्यात एक विशेष त्यांनी ओळ वापरली आहे. कर्मभोग हा दूर व्हावया, घडू दे हातून दान रामा, दे इतुके वरदान. आम्हाला असं वरदान दे की आमच्या हाताने दान घडू दे, कारण दानाने आम्ही केलेल्या कर्मातून निर्माण होणारं भोग जे आम्हाला दुःख प्रदान करतं, तो भोग आमचा दूर होण्याकरता आमच्या हाताने दान झालं पाहिजे. या अधिक मासामध्ये सगळ्यात प्रथम दान कोणतं सांगितलं तर अनारसे दान करायला सांगितलेत. आपल्याला माहिती आहे की अनारशाला जेवढी जाळी पडेल, जेवढे छिद्र तयार होतील तेवढं उत्तम. का? कारण मुख्य संकल्पामध्येच असं वर्णन आहे की जेवढे अपूप छिद्र समसंख्या, जेवढ्या अपूपाला छिद्र आहेत तेवढी संख्या वर्ष सहस्त्रावधी, सहस्त्र वर्ष स्वर्लोक निवासादी कल्पोक्त फल, तेवढे दिवस स्वर्गामध्ये वास व्हावा एवढ्याकरता अनारसे दान सांगितले. विशेष जाळीदार पदार्थ ज्याच्यामध्ये बत्ताशेसुद्धा येतात, हेही दान अधिक महिन्यात विशेष सांगितलं आहे. अधिक महिन्यामध्ये शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे आपण खारकेचं, तिळाच्या लाडूंचं, नारळाचं, सुपारीचं वाण देऊ शकतो. विशेष जे काही पर्व काळ आहेत त्यामध्ये द्वादशीला सुवर्णदान, वस्त्रदान, धान्यदान, शिदादान सांगितलं आहे. व्यतिपाताला श्रीफळ, नारळ, त्यानंतर सुवर्णदान आणि सप्तधान्यदान महत्त्वाचं सांगितलं आहे. वैधृतीला तिळाचे 16 लाडू, 16 खारका, 16 केळं, जे आपल्याला शक्य होईल ते दान महत्त्वाचं सांगितलं आहे. त्यात विशेष म्हणजे घृतपात्र, एखादं ताम्रपात्र, तांब्याचं भांडं आणि त्याच्यामध्ये तूप घालून त्यामध्ये दक्षिणा ठेवून हे दान करायला सांगितलं आहे. आपल्याला जे शक्य होईल ते करायचं, ज्या मुहूर्तावर जे शक्य होईल ते करायचं. अमावस्येच्या दिवशी शिधादान, जे वाण देणं शक्य होईल ते वाण देण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. एखादं ताम्रपात्र किंवा जे पात्र शक्य होईल त्या पात्रामध्ये 33 ते पदार्थ ठेवायचे, त्यावरती दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आणि एखाद्या पिसानी किंवा वस्त्राने ते दान झाकायचं. झाकण ठेवूनच दान द्यायचं, दान उघडं देऊ नये. त्याच्यावरती वस्त्र झाकण ठेवायचं, त्याच्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवायची आणि मग ते दान करायचं. आता दान 33च का? तर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे 33 कोटी देवता आहेत आणि मुख्य संकल्पामध्ये सुद्धा हेच आहे की मम त्रयस्त्रिंश देवतात्मक विष्णुरूपी सहस्त्रांशु श्री पुरुषोत्तम प्रीतीद्वारा. म्हणजे 33 कोटी देवांप्रीत्यर्थ या विष्णू स्वरूप असल्यामुळे या देवांना प्रीत्यर्थ मी हे दान देतोय. आता 33 कोटी या संख्येबद्दल आपण विस्तार अनेक वेळा ऐकलाच असेल की ही कोटी म्हणजे संख्या नाही आहे, तर 33 प्रकारे, ज्यामध्ये 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, इंद्र आणि प्रजापती यांचा समावेश आहे.
आता ज्या ज्या वेळेला आम्हाला जे शक्य होणार आहे ते आम्ही दान तर करणार आहेतच, पण दान करायचं कोणाला लक्षात ठेवायचं. शास्त्रांनी सत्पात्र व्यक्तीला दान करायला सांगितलं आहे, जो दान घेण्याला पात्र आहे. सुपात्र दानाच भवेत धनाढ्यो. जर आपण सुपात्र व्यक्तीला दान केलं तर त्या दानाचं फळ धनप्रभावेण करोति पुण्यम. सुपात्र व्यक्तीला दान केलं की आपण धनाढ्य होतो. धन मिळालं की आपण पुन्हा दानाने पुण्य करतो. पुण्यप्रभावात सुरलोकवासी भगवत कृपेची प्राप्ती होती. पुनर्धनाढ्य पुनरेव भोगी. दान जर अयोग्य व्यक्तीला केलं तर कुपात्र दानाच भवेत दरिद्रो. दरिद्रता प्राप्त होती. कुपात्र व्यक्तीला दान करू नये. दारिद्र्य दोषेण करोति पापम. दारिद्र्य आलं की पाप होतं. पापात प्रभावात नरकम प्रयाती. पापाच्या प्रभावाने पुन्हा नरक प्राप्ती. पुनर्दरिद्र पुनरेव पापी. पुन्हा दरिद्र्य पुन्हा पाप, हे तर चालूच राहणार आहे. मग आता सत्पात्र म्हणजे काय, तर सगळ्यात पहिल्यांदा ब्राह्मणाला दान महत्त्वाचं सांगितलं आहे. आपल्याला माहिती आहे ब्रह्मजानाति ब्राह्मणा. जे शुचित्व, जे अखंड वेदांची सेवा, भगवंताची सेवा, नामाची सेवा करतात, त्या पवित्र अशा द्विजांना दान द्यावं. त्यानंतर आपले गुरु, आपण ज्यांना गुरुस्थानी मानतो त्यांना दान द्यावं. जे दानाचे अधिकारी आहेत की आपलं दान घेऊन आपल्याला पुण्य प्रदान करतील, अशा व्यक्तींना दान द्यावं. अर्थात सगळ्यात महत्त्वाचं, शेवटी आपल्याला एखादा जर वाटलं की नाहीच आता कोणी आपल्याला सत्पात्र दिसत आहे, तर किमान एखाद्या गरजवंताला तरी दान द्यावं, की जेणेकरून ते दान वाया जाणार नाही किंवा ते दान अनावश्यक ठिकाणी खर्चसुद्धा होणार नाही. त्याही पलीकडे जाऊन आपल्याला माहिती आहे अधिक महिन्यामध्ये आपली मुलगी आणि जावई हे तर लक्ष्मीनारायण स्वरूप सांगितलेत, त्यामुळे जावयालाही दान दिलेलं हे सत्पात्रीच दान आहे. पण विचारपूर्वक शक्य होईल ते भगवन नामस्मरण करत करत जे काही दान शक्य होईल. आणि हो, या व्यतिरिक्तही आपल्याला आणखीन दानाची माहिती मिळाली किंवा आणखीन वेगवेगळे दानं कळाले तर तेही दान अवश्य करावे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये दानाने आपलं धन शुद्ध होईल. आणि धन शुद्ध झालं तर आपल्याकडनं पुण्य होईल आणि पुण्यकर्माचं फळ आपल्याला भगवत कृपेची प्राप्ती नक्कीच होईल. तर मंडळी, दान करू आणि आपलं जीवन सुखी करून घेऊ, अशीच माहिती क्रमशः आपल्याला मिळावी याकरता अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती आपण ही मालिका बघणारच आहात. आणि हो, आपल्या आप्तेष्टांनाही माहिती जरूर कळवा. जे आपल्या समूहावर सामील नाहीत त्यांनी 98 60 78 29 89 या क्रमांकावर व्हॉट्सॲप टेलिग्रामद्वारे मेसेज करून समूहात सामील व्हा. म्हणजे अधिक मासाची प्रत्येक कथा वेळेवरती आपल्याला उपलब्ध होईल. यानंतर गोसेवेचं काय महत्त्व आहे हे आपण उद्याच्या भागात ऐकू. जय जय रघुवीर समर्थ.